लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. समजा आपण असं कन्सिडर केलं, बिकर आहे, त्याच्यामध्ये कुठला तरी एक लिक्विड घेतलेलं आहे, सॉल्व्हंट आहे, वॉटर आहे समजा, याला क्लोज करून ठेवून दिलं. काय होणार आहे, याच्यात वेपर्स येतील आणि त्या वेपर्सचं कंडेन्सेशन होईल आणि पुन्हा रिटर्न बॅक टू लिक्विड स्टेट असं होत राहणार आहे. आता याचे जे मॉलिक्युल्स आहेत, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, ते मी इथं फक्त रेड दाखवतोय. ते जर प्युअर सॉल्व्हंट घेतलेलं असेल तर सरफेसवरती फक्त प्युअर सॉल्व्हंट मॉलिक्युल्सच असतील. त्यामुळे इव्हॅपोरेशनचा रेट हे जे काही सरफेस एरिया मिळालेला आहे त्याच्याप्रमाणे ठरेल. जर आपण सेम बिकर घेतला, सेम सॉल्व्हंट घेतलं याच्यात, पण मिक्स केलं काहीतरी, अजून त्याच्यामध्ये मिक्स केलं. फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यात मिक्स केलेलं आहे NaCl, शुगर ऍड केली समजा, ते शुगरचे पार्टिकल्स आहेत. ओके, डिझॉल्व्ह झालेले आहेत पण शुगरचे पार्टिकल्स आहेत. आता त्याच्यात तर मी काय कन्सिडर करतो, याच्यात सरफेस एरियामध्ये काही पार्टिकल्स शुगरचे सुद्धा आहेत. आता सरफेस एरियाच कमी झाला, अवेलेबल सरफेस एरिया फॉर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स कमी झाला आणि याच्यामुळं इव्हॅपोरेशनचा रेट सॉल्व्हंटचा कमी होईल आणि त्याच्यामुळं वेपर प्रेशर कमी होईल. याला आपण म्हणणार आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, आता समजा मी इथं शुगरच्या ऐवजी युरिया घेतला असता तर सेम पार्टिकल्स, सेम नंबर ऑफ पार्टिकल्स घेतले असते, तर जर सेम नंबर ऑफ पार्टिकल्स शुगरच्या ऐवजी युरियाचे घेतले असते, काय फरक पडणार होता? हा जो की ब्लू दाखवलेत आपण, हे ब्लू ते शुगरच्या ऐवजी युरियाचे पार्टिकल्स झाले असते. सरफेसवरचा एरिया तेवढाच खाल्ला असता आणि त्याच्यामुळं वेपर प्रेशर मधलं लोअरिंग तेवढंच झालं असतं. कोणाला याच्यात काय आता डाऊट येतोय का? म्हणजे ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. ओके, सो आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपण कसं एक्सप्रेस करणार, कसं म्हणणार, कशाला आपण म्हणणार आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालं ते बघूयात थोडं. बघा, समजा आपण असं म्हणलं P0 इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर काय सॉल्व्हंट आहे, तर सॉल्व्हंट साठी काय म्हणणार आपण, हा P10 आहे. तर P1 इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन, कसं घेतलं. तर व्हॉट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? ओरिजिनल जे P10 होता त्यातनं P1 मायनस केलेली ही जी काही व्हॅल्यू असेल ती, दॅट विल बी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर आहे का बघा? दॅट इज डिनोटेड बाय डेल्टा P. डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P1. सगळ्यांना समजतंय का सांगा मला? कारण याच्यामध्ये कायम P10 इज ऑलवेज ग्रेटर दॅन P1. ओके, डिलीट करतो. फर्स्ट टर्म झालं. सेकंड कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बघा, आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाशी रिलेट करायचं आहे आपल्याला? तर ओरिजिनल जो प्युअर सॉल्व्हंटचं जे होतं वेपर प्रेशर, त्याच्याशी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बघायचं. म्हणजे आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय होणार आहे? म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर रिलेटिव्ह टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट.
मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे? P10 मायनस P1 डिवायडेड बाय प्युअर सॉल्व्हंटचं किती आहे? तर दिस इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लक्षात येतंय सगळ्यांना? आता इथं मी जे वन वापरलाय तो वन आपण सॉल्व्हंट यूज करतोय म्हणून मी यूज केलेला आहे. आता अजून आपण जर फक्त सॉल्व्हंट बद्दल बोलतोय, ओके, ज्याच्यात सोल्यूट आत्ता नाहीच आहे किंवा सोल्यूट बद्दल आता आपण बोलत नाही, अशा वेळेला आपल्याला वन म्हणलंच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे हे अगदीच सिम्प्लिफाय होऊन जातील सगळ्याच इक्वेशन्स मधल्या टर्म्स. म्हणजे इथं वरती होईल डेल्टा पी इज इक्वल टू P0 मायनस पी, आणि इथं खाली काय होईल? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय होईल? P0 मायनस पी डिवायडेड बाय P0. ते दिसताना वन नसल्यामुळं कमी कॉम्प्लिकेटेड वाटत राहतं, बाकी काही त्याच्यामध्ये खरं तर काही डिफरन्स नाही. ओके, डिलीट करतो. आपण आपल्या बुकलेटमध्ये काय काय आहे ते चेक करू. हे आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे आहे P10 मायनस पी, अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P10 मायनस पी डिवायडेड बाय P10. नेक्स्ट बुक. State and explain Raoult's law for the solutions of non-volatile solutes. आधी आपण जे केलेलं होतं ते वोलटाईल सोल्युट्स होतं. कालचं जे होतं ते हे जे केलेलं होतं हे वोलटाईल सोल्युट्स होतं. त्याच्यामध्ये आपण काय म्हणलं होतं बघा, हे काल कन्सिडर अ सोल्युशन कंटेनिंग 2 volatile components A and B, आणि मग त्याच्यासाठी हे आपण सगळं डिराईव्ह केलेलं होतं. नॉन वोलटाईल बघू, डिलीट करतो, व्हाईट बोर्ड वरती एक्सप्लेन करतोय. स्टेटमेंट असं आहे, the vapor pressure of solvent over the solution of a non-volatile solute is equal to vapor pressure of pure solvent multiplied by mole fraction of solvent. काही फरक आहे का बघा कालच्या स्टेटमेंट मध्ये आणि आजच्या स्टेटमेंट मध्ये? काहीच डिफरन्स नाहीये. नॉन वोलटाईल घेतलेलं आहे फक्त वोलटाईलच्या ऐवजी, बाकी काहीही डिफरन्स नाहीये. जे काही प्युअर सॉल्व्हंटचं कॉन्ट्रीब्युशन असेल त्या सोल्युशन मध्ये म्हणजेच मोल फ्रॅक्शन, त्यांना मल्टिप्लाय करायचं प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरला. म्हणजे कालचं इक्वेशन असं होतं, P इज इक्वल टू X इंटू P0, तेच इथं आलेलं आहे. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाइड बाय प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. मग आता कन्सिडर करू बघा, कसं म्हणू आपण, समजा P0 इज इक्वल टू VP ऑफ प्युअर सॉल्व्हंट. P is equal to VP of solvent in solution. X1 is equal to mole fraction. कोणाचं घेतो आपण? X1 म्हणजे ऑफ सॉल्व्हंट,
x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. म्हणजे टर्म्स फक्त पहिले आधी एक्सप्लेन करून घेतले आपण. देन व्हॉट इज राऊल्स लॉ. राऊल्स लॉ काय होणार आहे अशा केसमध्ये, आत्ता जे आपण केलं होतं, P इज इक्वल टू म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन इज इक्वल टू x1 इंटू P1 0. हे सॉल्व्हंटचं झालं. आपण काय म्हणूयात, दुसरी आपल्याकडे काय असलेली माहिती आहे, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. ही एक माहिती आहे आपल्याकडं. म्हणजे 1 मायनस x2 इज इक्वल टू x1. कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये आपण इधर x1 च्या फॉर्म मध्ये आणायचं, नाही तर x2 च्या फॉर्म मध्ये आणायचं. म्हणजे आपल्याकडे असलेल्या इक्वेशन मध्ये काय आपण चेंजेस करू शकतो. आपण असं म्हणू, हे P1 इज इक्वल टू x1 इंटू P1 0. त्याच्यामध्ये x1 जे आहे ते आपण चेंज करून टाकू. म्हणजे आपल्याकडे काय येईल, P1 इज इक्वल टू 1 मायनस x2 इंटू P1 0, which is equal to P1 0 minus x2 into P1 0. साइड्स चेंज करून टाकू. म्हणजे P1 0 minus P1 is equal to x2 into P1 0. हे बरोबर आहे का बघा. हो सर. बरोबर आहे. मी काय केलं, हा जो पार्ट आहे याची साईड चेंज केली, त्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला. आणि हा P1 जो आहे त्याची साईड चेंज केली, त्यामुळे तो निगेटिव्ह झाला. ओके, व्हॉट इज P1 0 minus P1? दिस इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे आता जर मी या P1 ची साईड, P1 0 ची या साईड चेंज केली तर काय होईल, P1 0 मायनस P1 डिवायडेड बाय P1 0 इज इक्वल टू x2. हे काय आहे, हे आता आपण बघितलं होतं, दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती असतं, इज इक्वल टू x2, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके, तो हा राऊल्स लॉचं स्टेटमेंट असंही सांगता येऊ शकतं की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हे अनदर स्टेटमेंट झालं ऑफ राऊल्स लॉ फॉर नॉन वोलेटाईल सोल्यूट. हे फक्त आता आपण आपल्या बुकलेटमध्ये नेमकं कसं केलेलं आहे ते बघूया. ओके, सेम सिमिलर लाईन वरती गेलोय, फक्त इथं अजून एक हा पॉइंट ऍड केलेला आहे. P1 0 मायनस पीच्या जागेवरती अजून एकदा डेल्टा पी सुद्धा यूज केलेला आहे. म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय प्युअर सॉल्व्हंट. बाकी सगळं सेम. ओके, नेक्स्ट, एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन और कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट चेंज झालं की कसे चेंजेस होत जातात, व्हेरिएशन्स होत जातात, ते आपल्याला चेक करायचं. बघूया. इथं डायग्राम काढा.
बघा लक्षात येते का आता तुम्हाला, तुम्ही सांगा मला. वाय ऍक्सिस हा घेतलाय मी, आता जो मी रेड मार्क करतोय तो वाय ऍक्सिस, त्याच्यावर काय घेतलंय, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, तोच ऍक्सिस हा आहे. ओके, दोन वाय ऍक्सिस काढलेले आहेत. दोन वाय ऍक्सिस कसे काढलेत मी, बघा हे काय केलंय ते, x1 इज इक्वल टू 0 घेतलाय याचा ओरिजिन. x1 इज इक्वल टू 0 म्हणजे सॉल्व्हंट ऍबसेंट आहे. सॉल्व्हंट ऍबसेंट जर असेल तर त्याचं वेपर प्रेशर किती असलं पाहिजे, 0. 0. इथे येईल 0. करेक्ट. त्याच्यानंतर जसं त्याचा इथं काय घेतलंय बघा, या ओरिजिनला x1 इज इक्वल टू 1 म्हणजे त्याचा मोल फ्रॅक्शन 1 आहे, म्हणजे प्युअर सॉल्व्हंट आहे, काय बाकी काहीच नाही आहे त्याच्यात, सोल्यूट वगैरे. म्हणजे त्यावेळेचं वेपर प्रेशर आपण किती घेतो, P0, आणि ते हायएस्ट असेल, बरोबर आहे. म्हणजे आता आपण कसं कन्सिडर करणार, त्याचं वेपर प्रेशर किती पकडणार आपण, P0. समजा इथपर्यंत येते P0. आता तुमच्या एक लक्षात येतंय का बघा, की आता जर याच्या मधलं काहीतरी सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन असेल, समजा एवढं आहे कॉन्सन्ट्रेशन सॉल्व्हंटचं, मोल फ्रॅक्शन एवढं आहे, तर याचा अर्थ या स्ट्रेट लाईन वरती त्याचं आलं पाहिजे पॉइंट. कळते का, हे येईल पेपर प्रेशर सॉल्व्हंटचं एवढं. समजते का बघा, सर नाही कळत आहे. नाही लक्षात नाही येते. ओके सांगतो बघा, ही स्ट्रेट लाईन आहे. ओके, वेपर प्रेशर मध्ये चेंज होत जाणं या स्ट्रेट लाईन वरती येतं. आता तुम्हाला एक लक्षात येते का, मला जर हा पॉइंट हा पॉइंट लक्षात आला ना, हा P0 का आला हा कळलं ना. हे x1 इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे प्युअर सॉल्व्हंटच प्रेझेंट आहे म्हणून आलेला आहे तो पॉइंट. तेव्हाचं वेपर प्रेशर किती असतं, P0 इतकं असतं. हेच आपण कन्सिडरच ते केलेलं आहे. म्हणजे आता याचा अर्थ असा होणार आहे की जर आपण इथनं या ऍक्सिस वरती जर बघायचं ठरवलं P0 कुठं आहे, तर हा P0 कुठं असणार आहे, कुठंतरी या एरियात असेल. हा एवढी त्याची व्हॅल्यू आहे समजा. इथनं आपण समजा स्ट्रेट लाईन या पॉइंट पर्यंत टाकली, तर आपल्याला खाली आल्यानंतर, असं खाली आल्यानंतर त्याचं मोल फ्रॅक्शन मिळतंय का नाही. तसं समजा मी कुठलं तरी माझं सोल्युशन घेतलं, मला त्याचं मोल फ्रॅक्शन माहिती नाहीये सॉल्व्हंटचं किती येते, पण काहीतरी आपण त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड करून टाकला. हा सॉल्व्हंट घेतला, त्याच्यामध्ये थोडं सोल्यूट ऍड करून टाकलाय. आता मला मोल फ्रॅक्शन माहिती नाही, मी काही मोजून नाही टाकलेलं, पण मला त्याचं वेपर प्रेशर बघता येऊ शकतं त्या सोल्युशनचं. मला असं कळलं की वेपर प्रेशर समजा एवढं आलंय, मग मी काय करणार, वेपर प्रेशर एवढं आलंय म्हटल्यानंतर मी फक्त असं करणार, इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्यानंतर मोल फ्रॅक्शन मला बघता येऊ शकतं का, सॉल्व्हंटचं किती येते, काढता येते का नाही. येस सर. ओके, आणि उलटी समजा प्रोसेस करायची झाली, समजा मला वेपर प्रेशर बघत नाही बसायचंय, मला फक्त काय करायचंय, कायम काय असणार आहे, 0 असताना सॉल्व्हंट कायम तो 0 असणार आहे त्यावेळेचं वेपर प्रेशर. आपल्याला फक्त काय पाहिजे, P0 ची व्हॅल्यू एकदा मिळवली पाहिजे ज्या वेळेला प्युअर सॉल्व्हंट आहे. सो प्युअर सॉल्व्हंटचं P0 जर मिळवला, तर मी हा ग्राफ डायरेक्ट प्लॉट करणार, 0 पासून त्या P0 पर्यंत येणारी स्ट्रेट लाईन. आणि मग जर मी ठरवून काहीतरी एखादं कॉन्सन्ट्रेशन इथं मिळवलं, ज्याच्यामध्ये समजा x1 इज इक्वल टू 0.2 आहे समजा, आता मला एक्सपेरिमेंट करत बसण्याची गरज नाहीये. मला वेपर प्रेशर किती हवंय त्याच्याप्रमाणे मी मोल फ्रॅक्शन काढू शकतो आणि सोल्युशन तयार करू शकतो, किंवा मी सोल्युशन तयार करून मला त्याप्रमाणे वेपर प्रेशर मला ऍडजस्ट करता येईल. समजा मी उलटी प्रोसेस केली, मी असं ठरवलं नाही मला 0.2 घ्यायचंय, समजा इथं ती व्हॅल्यू येते, मी काय करणार 0.2 साठी असं इकडून स्ट्रेट लाईन करणार आणि मग चेक करणार काय आलं, याचं वेपर प्रेशर किती येणं एक्सपेक्टेड आहे, डायरेक्ट मिळालं. कळतंय मी काय बडबडतोय ते. हो सर.
Okay. सर नाही समजलं सर. नाही लक्षात येत आहे. नाही समजलं. मी असं म्हणतोय, आता समजा तुम्हाला वेपर प्रेशर काहीतरी मिळालंय सोल्युशन, ते वेपर प्रेशर समजा एवढं मिळालं. एवढं मिळाल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, तर त्या वेपर प्रेशरवरनं मोल फ्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे सॉल्व्हंटचा. तर काय करणार, तर वेपर प्रेशर मिळाल्यानंतर ही अशी लाईन काढायची फक्त अप टू द रेड लाईन, आणि मग रेड लाईन वरनं खाली परपेंडिक्युलर टाकायचा. जिथं तो कनेक्ट करेल दॅट विल बी मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन दॅट सोल्युशन. ओके सर. आलं का लक्षात? आणि उलटी प्रोसेस पण करता येऊ शकते. मोल फ्रॅक्शन तुम्ही आधी ठरवलात, तर तिथनं उभी वरती लाईन टाकायची व्हर्टिकल, आणि मग हॉरिझॉन्टल लाईन टाकून तुम्हाला इथं त्याचं वेपर प्रेशर किती असेल तेही जज करता येऊ शकतं. ओके, आता मेजर पार्ट याच्यातला अजून एक काय आहे, दिस इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बिकॉज इट इज P0 मायनस P. बघा बरं, हे P आहे ना. आलं लक्षात? त्यामुळे हे ग्राफ मध्ये आपण दाखवू शकतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कसं काढायचं. ओके, हा आता मला पटकन दिसलाय, हा x1 मधला 1 हा सबस्क्रिप्ट असला पाहिजे होता, नुसताच x1 दिसतोय. ग्राफ आपण एकदा परत प्लॉट करू, व्यवस्थित करूयात. खालचं दिसता येणार आहे, माझं पेज संपतंय तिथं. P10 घेतला. डिलीट करतो. ओके, झालं सर. डिलीट करतोय. कोणाचं राहिलं असलं तर सांगा. Okay, next, derive relation between relative lowering of vapor pressure and molar mass of non-volatile solute. हे होमवर्कला दिलंय, पण आता आपण सॉल्व्ह करूयात, कारण याची इक्वेशन्स आपल्याला नंतर यूज करायचे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला लागू शकतात. आत्ताच आपण हे डिराईव्ह करून टाकू. क्वेश्चन लिहून टाका, डिराईव्ह रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर
अँड मोलर मास ऑफ नॉन वोलटाईल सोल्यूट. मोलर मास आपल्याला सोल्यूटचं कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर आपल्याला एखादं सोल्युशन दिलेलं असेल आणि माहीतच नाहीये ते कशाचं सोल्युशन आहे, माहिती नाहीये, तर आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरनं आपण डायरेक्टली त्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो सोल्यूटचं. आणि त्याच्यावरनं आपण जज करू शकतो की एक 4 ऑप्शन्स जर असतील आपल्याकडं तर त्याच्यातलं नेमकं कोण आहे हे आपल्याला माहिती कळू शकतं लगेच मोलर मास कळत असल्यामुळे. तर आपण हे डिराईव्ह करू. डिराईव्ह रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हीपी अँड मोलर मास ऑफ नॉन वोलटाईल सोल्यूट. बघूया. बघा 2 हा नंबर घेतलाय मी. W2 म्हणजे हा सोल्यूट असला पाहिजे. W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट ब्रॅकेटमध्ये मोलर मास M2 किती होईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू 1 म्हणतोय आपण सॉल्व्हंटला. N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1 अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 is equal to W2 upon M2. Total number of moles. Mole fraction of solvent. इथे येणार मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट म्हणजे X1 is equal to number of moles of solvent divided by total number of moles. N1 plus N2 म्हणजेच N घेतलाय आता. N2 upon N. किंवा पुढच्या गोष्टींसाठी मी इथं पूर्णच घेऊन टाकतो. N1 plus N2 म्हणतो. N1 plus N2. पुढे एक स्टेप करायला N1 plus N2 असेल तर जास्त सोपं जाईल. बघूया. डिलीट करतो म्हणजे वरचा पार्ट.
बघा पुढे काय म्हणणार आपण, x1 प्लस x2 किती, x1 प्लस x2 इज इक्वल टू n1 divided by n1 plus n2 plus n2 divided by n1 plus n2, which is equal to n1 plus n2 divided by n1 plus n2, which is equal to 1. So x1 plus x2 is equal to 1. Yeah. For dilute solutions, जर डायल्यूट सोल्युशन असेल तर अर्थ काय होत असतो याचा, याचा अर्थ होत असतो की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट are very low, therefore n2 is very smaller as compared to n1. म्हणजे याचा आपल्याला उपयोग कसा करता येऊ शकतो, this n1 plus n2 can be considered as n1. Therefore n1 plus n2 is approximately equal to n1. खालचं डिलीट करतोय. म्हणजे x2 ची व्हॅल्यू काय आली, therefore x2 is equal to n2 divided by n1 plus n2 असं मगाशी घेतलं होतं. Therefore x2 is approximately equal to n2 divided by n1. What is n2? मगाशी घेतलं होतं. n2 ची व्हॅल्यू काय आहे, सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये w2 divided by m2. And what is n1? बरोबर आहे काय, this is x2. Yes, sir. Therefore x2 is equal to काय येणार, w2 upon w1 into m1 upon m2. नेक्स्ट काय म्हणणार आपण, x2 काय आहे, मगाशी आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू x2 असं काढलं होतं, डिराईव्ह केलं होतं. अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, relative lowering of vapor pressure is equal to x2. Therefore relative lowering कसं दाखवतो आपण, p10 minus p divided by p10 is equal to x2, किंवा वरच्याचं सुद्धा आपण करून ठेवूया, डेल्टा p divided by p10 which is equal to x2, which is equal to w2 upon w1 into m1 upon m2. न्यूमरिकल मध्ये ज्या टाइपचे त्यांनी व्हॅल्यूज दिलेले असतील
त्याच्याप्रमाणे आपण डायरेक्टली तेवढाच पार्ट ऑफ इक्वेशन यूज करायचं. म्हणजे समजा डायरेक्ट मोल फ्रॅक्शन दिलेलं असेल हे X2च आणि मोलर मास विचारला तर हा एवढाच पार्ट बघायचा इक्वेशनचा. पण जर या दोन गोष्टी दिलेल्या असतील, ही गोष्ट आणि ही गोष्ट, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट अँड सोल्युशन असं दिलं असेल तर हे इक्वेशन यूज करायचं. जर डायरेक्ट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दिलं असेल तर हे यूज करायचं. असा त्यातला पार्ट कुठला यूज करायचा ते ठरवू त्या वेळेला. डिलीट करतो. न्यूमरिकल्स बघू. बघा बरं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन दिलेलं आहे. प्युअर बेन्झिन याचा अर्थ हा P10 आहे. इन 39 grams ऑफ बेन्झिन, म्हणजे दिस इज W1, एवढे किलोग्राम ऑफ नॉन वोलेटाइल सोल्यूट वॉज ऍडेड, सो दिस इज W2. द सोल्युशन हॅज वेपर प्रेशर एवढं, म्हणजे दिस इज P. कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट. बघा बरं, आत्ताचं आपलं जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करता येतील ना? बघा. Yes. ओके, फक्त व्हॅल्यूज लिहून घ्या म्हणजे मग आपण सॉल्व्ह करायला घेऊ. P10 बेन्झिनचं चाललंय. बेन्झिन दिलाय याचा अर्थ M1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती असते? 78 ग्रॅम पर मोल. आता आपण जर हे 10⁻³ कट होऊन जाऊ देत असं जर विचार करत असलो, आपण काय करू शकतो? याला M1 ला आपण एक ग्रॅम पर मोल मध्ये घेऊ आणि याला कन्वर्ट करून टाकू ग्रॅम्स मध्ये. म्हणजे हे ग्रॅम मध्ये, हे ग्रॅम पर मोल मध्ये, तसं किलोग्रॅमचं ग्रॅम केलं जाईल. म्हणजे किती येईल? 2.175 ग्रॅम्स. काय इक्वेशन येतं? P10 minus P upon P10 is equal to W2 by W1 into M1 by M2.
78 डिवायडेड बाय 39 म्हणजे 2 आन्सर आहे त्याचं. मी असं करतो, M2 ची साईड चेंज करतो. म्हणजे आन्सर वरती 40 आणि 640 ला 16 आन्सर येईल. 16 इंटू 2 32, 32 इंटू 2.175. बघा बरं काय आहे. - 69.6 का? Yes, sir. मोलर मास आहे, सो दिस इज ग्रॅम पर मोल. बघा एवढं न्यूमरिकल 3 मार्क्स आहे. नॉर्मली एवढे कॅल्क्युलेशन्स आपल्याला 2 मार्क्स साठी लागतात. पण यातली इक्वेशन्स ही न्यूमरिकल 3 मार्क्सची आहेत ही सगळी आता जे आपण सॉल्व्ह करतो. डिलीट करतो. नेक्स्ट बघा. ऍट 25 डिग्री सेल्सिअस, टी ची काही गरज नाही आपल्याला. प्युअर सॉल्व्हंट हॅज वेपर प्रेशर एवढं दिलेलं आहे, P10 प्युअर सॉल्व्हंट आहे. इफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट डायरेक्टली दिलेला आहे, म्हणजे दिस इज X2. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन? म्हणजे राऊल्स लॉ आला. नाही, राऊल्स लॉ नाही आला, सॉरी चुकलं माझं. काय आलं? रिलेटिव्ह वेपर प्रेशर इज इक्वल टू X2. ते इक्वेशन यूज करायचे. म्हणजे काय? P10 मायनस P डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू X2. दिसतंय का बघा? बरोबर, सगळ्या व्हॅल्यूज तिथं मॅच होतात. व्हॅल्यूज लिहून घ्या.
आन्सर काय आहे रे? 0.104. 0.104. असं झालं का परत? Yes, sir. ओके, डिलीट करतो. नेक्स्ट बघा बरं, सॉल्व्ह करता येत आहेत का चेक करा. बघा, द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट दिलेलं आहे. प्युअर सॉल्व्हंट असं आता काही म्हणलेलं नाहीये, त्यामुळे आपण चेक करू पुढं सोल्युशन किंवा सॉल्व्हंटचं दिलंय का परत वेगळं काही. 0.1 kilogram of solute, so this is W2, is dissolved in 0.5 kilograms of solvent, so this is W1. The vapor pressure of solution becomes एवढं, so this is P, म्हणजेच हा P10 आहे. If molar mass of solvent is, molar mass of solvent म्हणजे M1 दिलाय. What is molar mass of solute म्हणजे M2 विचारलाय. बरोबर आहेत का सगळ्या व्हॅल्यूज तिथं? हो सर. Yes, sir. आहेत, म्हणजे हे सगळं सॉल्व्ह करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वेपर प्रेशर ऑफ इथर इज, इथर म्हणजे सॉल्व्हंट आहे, म्हणजे दिस इज P10. इफ 6 grams ऑफ बेन्झोइक ऍसिड सोल्यूट ऍड करतायत दिसतं, म्हणजे दिस इज W2. मोलर मास त्याचा बेन्झोइक ऍसिडचं दिलेलं आहे, म्हणजे दिस इज M2. इज डिझॉल्व्ड इन 50 grams ऑफ इथर, दॅट इज W1. मोलर मास दिलाय म्हणजे M1. कॅल्क्युलेट वेपर प्रेशर P. आहेत का त्याच्यात सगळ्या गोष्टी? Yes, sir. Yes, sir. आहेत. सो ह्या दोन ट्राय करा सॉल्व्ह करायचा. व्हॅल्यूज बहुतेक मॅच होतील असं दिसतंय, कारण हे लॉजिकल दिसतंय तरी आत्ता थोडं तरी. कारण वेपर प्रेशर लो होत आहे, ते काय असं भयंकर काहीतरी लो होणार नाहीये. हे जे काही आहे त्याच्या आसपासची इथं व्हॅल्यू मिळालेली आहे, त्यामुळे हे बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. हे सुद्धा फुल नंबर दिसतोय, बरोबर असणार आहे. त्याच्यामुळं आन्सर्स मॅच होतील असं वाटतंय. बघा बरं, एक सॉल्व्ह करून बघा आणि उद्या डिस्कस करू आपण याच्याबद्दल. चलो थांबू आता. अरे मला असं कळलं की तुमचे एक्झाम ज्यांची 13th ला होती त्यांची पोस्टपोन झाली म्हणून. 18th ला झाली आहे, sir. 18th ला झाली ना? बरं झालं. सिलेबस काही कमी नाही ना झालं त्याच्यात परत? तो ग्रीन केमिस्ट्री कमी chemistry केलाय फक्त. काढला. हा ठीक आहे. पण तर काय ग्रीन केमिस्ट्री आपण करून टाकू. 2 दिवसाचं काम. ठीक आहे. आधी हा आहे तो तर पहिला पाठ संपू, मग बघूया. चलो थांबू. टाटा. Bye, sir. Bye, sir. बाय सर. बाय बाय.